हो, हो. विविध सूचना आणि सुधारणा केल्या प्रत्येक सदस्यांनी. मी सर्वात प्रथम तर महिला बालकल्याण समिती आणि समाज विकास विभागाचे अभिनंदन करते, की ह्या सुंदर अशा योजना महिलांसाठी आणि युवकांसाठी आणलेल्या आहेत. ह्या सूचना आणि सुधारणा करत असताना मला एक अपेक्षित सुधारणा होती, जी कोणीही ती मांडली नाही आहे. आपण जसं योगा ट्रेनर म्हणून आपण प्रशिक्षण देणार आहोत. पण योगा क्लास जो आपल्याकडे व्हायचा, महिनाभर कंटिन्यूअस योगा क्लास व्हायचा महिलांसाठी, तो इथं आपल्याला इन्क्लूड करायचा आहे. आणि कुठलाही प्रशिक्षण देताना त्याच्यात अट असते, की 30 महिला एकत्र तो प्रशिक्षण घेतील. तर एका योगा ट्रेनरची किंवा कुठल्याही प्रशिक्षकाची टेलरिंग क्लास असेल किंवा इतर क्लासेस कॅपॅसिटी नसते, की तो 30 जणी महिलांना एकत्र शिकवेल, एवढी त्यांच्याकडे जागाही नसते. आणि योगासाठी आपण बघाल तर योगा शिकवणारा जो ट्रेनर असतो, तो योगा करताना जे उच्छ्वास घेतो, तेव्हा त्याचं बोलणं ते शेवटच्या 30व्या मेंबरपर्यंत पोहोचू शकत नाही. तर ही आपल्याला अट शिथिल करायची आणि 15 जणांचा ग्रुप प्रत्येक प्रशिक्षणासाठी करावा, असं मी सुधारणा इथं करते. आणि जे आपण सांगितलं की समूह संघटक प्रत्येक नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये तर येतीलच, त्याचबरोबर ज्या दिवशी महापौर चेअरवर बसली त्याच दिवशी आपल्या समाज विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून मी त्यांच्याकडून जे समूह संघटक आहेत, जे आपले असं प्रभागामध्ये फिरते असतात, बऱ्याच वेळा म्हणजे आपला कोऑर्डिनेशन होत नाही त्यांचा, किंवा महिला बचत गटाचं रजिस्ट्रेशन किंवा ते रिन्यू करायचं असेल तर आपल्याला बेलापूर ऑफिसला जावं लागतं. तरी हे महिला जे आपले समूह संघटक आहेत, ते आठवड्यातले 3 दिवस आपल्या प्रभाग कार्यालयामध्ये उपस्थित असणार आहेत. ही त्यांच्याकडून मी आधीच म्हणजे त्यांना निर्देश दिलेले आहेत. प्रत्येक प्रभाग, आपल्या आता वॉर्ड ऑफिस 8 आहेत, त्या प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये आठवड्यातले 3 दिवस हे समूह संघटक बसलेले असतात. ज्या महिलांना आपले बचत गट रिन्यू करायचे, रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते त्यांना तिथं अवेलेबल होतील. ह्या विषयाच्या अनुषंगाने ज्या सदस्यांच्या सूचना आणि नेत्रा शिर्के मॅडमनी जसे सर्व अधिकार महापौरांकडे दिलेले आहेत, तर मी हा विषय मंजुरीसाठी टाकत आहे आणि लवकरात लवकर ह्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल असे त्यांना आदेशित करते. ज्या कोणाला हे मंजूर असतील त्यांनी हात वर करा. विषय क्रमांक 19 मी सर्वानुमते मंजूर करते. ही सभा जेवणासाठी तहकूब करण्यात येत आहे. 3 वाजता आपण ह्या सभेसाठी उपस्थित राहावे ही विनंती. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।